भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदासजी तडस यांच्या विरोधात काहीही मिळत नाही म्हटल्यावरती विरोधकांनी त्यांच्या घरातील वैयक्तिक वाद आता उकरायला सुरुवात केली आहे। खरं तर लोकसभा निवडणूक सुरू असताना रामदास तडस यांच्यावरती अशा पद्धतीने आरोप होणं हा तसं पाहिलं तर एक प्रश्नच आहे। परंतु आता रामदास तडस यांची उमेदवारीच रद्द करण्याची मागणी करणं यावरून वैयक्तिक त्यांच्या घरातल्या कौटुंबिक कलहाचा कुठेतरी राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रयत्न केला जातोय हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे। आणि हे करतंय कोण तर उद्धव ठाकरे, आणि त्यांनी किती खालच्या पातळीचं राजकारण ते करतायत हे आपल्याला या उदाहरणावरनं दिसतंय। खरं तर कुणाचा संसार मोडण्यापेक्षा, घर मोडण्यापेक्षा तो जोडण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। पण उद्धव ठाकरेंच्या सटर-फटरांनी तिकडे जाऊन तो घर तोडण्याचा प्रयत्न केलाय। दुसऱ्याला नैतिकता शिकवत असताना स्वतःच्या खाली किती अंधार आहे हे सुद्धा एकदा तपासायला पाहिजे, आणि त्याची गरज आता तुम्हाला त्या ठिकाणी लागलीय। खरं तर रामदास तडस यांचा या प्रकरणाशी तसा थेट काही संदर्भ किंवा संबंध नाहीये, परंतु या कौटुंबिक कलहाचा राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा राजकारणासाठी जो उपयोग केला जातो तो कधीही वाईटच आहे। आणि नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार सुरू असतानाच हे प्रकरण उकरून काढलंय का असाही संशय येतोय। शिवाय रामदास तडस यांची सून हिने कधी नगरपालिकेचीही निवडणूक लढलेली नाहीये, पण आज त्या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करतायत किंवा त्याच ठिकाणी अर्ज करतायत। याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा शोधून काढणं तितकंच गरजेचं आहे। रामदास तडस आणि त्यांच्या परिवाराचं हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे, आणि त्याच्यामुळे न्यायालयातून जो काही निकाल येईल तो आपल्याला मान्यच करायला पाहिजे। परंतु राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीची स्तर गाठून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेले चपाटे सटर-फटर यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्यात एवढं मात्र नक्की। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।